माननीय श्री संदीप पाटील यांची शेकाप तालुका चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक भारतीय शेतकरी कामगार पक्ष, खोपोली शहर, खालापूर तालुका। कर्जत येथील एका फ्लॅटमध्ये नेऊन बियर पाजून 2 अल्पवयीन तरुणींवर बलात्कार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या खोपोली पोलिसांनी आवळल्या असून पीडित दोन्ही तरुणी खोपोलीतील असल्याने खळबळ उडाली आहे। 1 ऑगस्टला ही घटना घडली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लगेच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शिवानीताई जंगम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सर्व नगरसेवक आणि कर्मचारी वृंद, नगरपंचायत खालापूर। खोपोलीतील काटरंग येथे राहणारी 16 वर्षीय तरुणी 1 ऑगस्टला लवजी येथे राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीसह कर्जतला जाण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजता घराबाहेर पडली। या तरुणी ट्रेनने न जाता कर्जतमध्ये सुचित देशमुख आणि गीतेश दिघे यांच्यासोबत बाईकवरून कर्जतला गेल्या। कर्जत येथे गेल्यानंतर सुचित आणि गीतेशने या तरुणींना एका फ्लॅटमध्ये नेले। त्या ठिकाणी दोघींना बियर पाजून त्यांच्यावर अतिप्रसंग केला। हा सारा प्रकार रात्रभर सुरू होता। 2 ऑगस्टला घरी आल्यानंतर तरुणींनी घडलेली घटना पालकांना सांगितली। त्यानंतर पालकांनी तरुणींसह खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने हालचाल करत सुचित देशमुख आणि गीतेश दिघे या दोघांना कर्जत येथून ताब्यात घेतले। रविवारी या आरोपींना अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे। त्या दोन्ही मुलींना त्याचा मित्र गीतेश दिघे आणि सुचित देशमुख यांनी त्या दोघींना त्यांच्या एका फ्लॅटवर नेलं। रात्रभर तिथे त्यांना बियर पाजली आणि त्यांच्याशी संबंध केले आणि आमच्याकडे 2 तारखेला सकाळी गुन्हा दाखल झाला होता 363चा अल्पवयीन असल्यामुळे। त्याच्यामुळे त्या मिळून आल्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडं महिला कमिटीच्या समोर आमच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं। त्यानंतर त्या गुन्ह्याला पोक्सो ॲक्ट जो नवीन आलेला आहे तो लावण्यात आलेला आहे, 376 लावण्यात आलेला आहे। आणि काल संध्याकाळी आम्ही कर्जतची जी 2 मुलं आहेत सुचित देशमुख आणि गीतेश दिघे यांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। आज रोजी त्यांना अलिबागला स्पेशल कोर्टासमोर हजर करण्यासाठी आमचे अधिकारी घेऊन गेलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।